तो गोरेगाव आरे परिसरात अनुमती हॉटेल शेजारी असलेली एक बांधकाम अवस्थेतील इमारत चक्क फिल्म सिटीच्या प्रॉप्ससाठी भाडे तत्वावर वापरली जाते। विशेष म्हणजे या इमारतीस कोणतीही अधिकृत परवानगी मिळाली नाही तरी देखील ती सर्रास वापरली जात असून मुंबई महानगरपालिकेच्या पी दक्षिण विभागाचे डोळे बंद आहेत की डोळे झाकले गेलेत असा थेट आरोप स्थानिकांकडून होतोय। या अपूर्ण इमारतीला कोणत्याही प्रकारचा वापर परवाना मिळाला नाही, ना अग्निशमन दलाची परवानगी, ना आरोग्य सुरक्षा तपासणी, ना कोणतेही इलेक्ट्रिकल किंवा स्ट्रक्चरल सर्टिफिकेट। तरी इथे फिल्म सिटीचे प्रॉप्स साठवले जात आहेत आणि गंमत म्हणजे रॉयल पाम्स प्रायव्हेट लिमिटेडनं ही जागा कुणाला भाड्याने दिली असून हे सुद्धा स्पष्ट झाले नाहीये। यावर निश्चितच प्रश्न उभे राहत आहेत की बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक तडजोड केली आहे का, नाहीतर इतक्या अवघडपणे नियमांची पायमल्ली होणे शक्यच नाहीये। महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 म्हणजेच MRTP ऍक्ट तसेच मुंबई महानगरपालिका कायदा 1888 BMC ऍक्ट नुसार कोणतीही अपूर्ण किंवा बांधकाम अवस्थेतील इमारत वापरणं किंवा कोणत्याही प्रकारे भाडे तत्वावर देणे गैरकायदेशीर आहे। कलम 353A व 342A नुसार अशा बांधकामावर तात्काळ कारवाई केली जावी लागते। मात्र येथे संबंधित BMC अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले आहे। या इमारतीत कोणतीही फायर सेफ्टी यंत्रणा नाही, ना एस्केप मार्ग निश्चित करण्यात आला आहे। फिल्म सिटीचे प्रॉप्स मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य, जर येथे आगीचा किंवा अपघाताचा प्रकार घडला तर त्याचे थेट उत्तरदायित्व BMC अधिकाऱ्यांवर येणार आहे। या संपूर्ण प्रकारची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अपूर्ण इमारतीचा वापर करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक करत आहेत।